दरवर्षी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आधी खरीपपूर्व आढावा बैठक होते आणि सगळ्या जिल्ह्यांच्या एकदा पूर्ण झाल्या की राज्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय कृषी मंत्र्यांना बरोबर घेऊन राज्याची बैठक चालते। साधारणतः ही बैठक प्रत्यक्ष होते, फिजिकल होते, पण यावेळेला एकूणच जिथे जिथे शक्य आहे तिथे इंधन वाचवावं आणि ऑनलाईन बैठका घ्याव्यात असा आग्रह, असं आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी केल्यामुळे यावेळेला कॅबिनेटलासुद्धा ज्यांना सहजपणे येणे शक्य नाही ते त्यांनी ऑनलाईन येऊन आपलं त्या विषयाचं म्हणणं मांडलं होतं। ह्या बैठकीला तर 36 जिल्ह्यांमधून लोक मुंबईला जाणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे ती 100% ऑनलाईन झाली। साधारणतः विभागशः आढावे झाले, विभागशः आढावा, जिल्हाशः आढावा घेतलेल्याची मांडणी झाली आणि प्रत्येक विभागातल्या मंत्र्यांनी त्यांना काय त्याच्यामध्ये आणखीन म्हणायचं ते जोडलं। जसं आपण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांच्या नावाने जी फळ योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांनी द्राक्ष इन्क्लूड केलं पाहिजे असा आग्रह मी धरला की ज्यामुळे द्राक्ष बागायतदाराला, द्राक्ष लागवड करणाऱ्याला जास्तीचे पैसे मिळतील आणि तो अधिक लागवड करण्यासाठी प्रवृत्त होईल। दुसरा मुद्दा मी मांडला प्रामुख्याने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने जी अपघात विमा योजना आहे त्याच्यामध्ये 1 महिन्याच्या आत क्लेम करावा लागतो, तो कालावधी 2 महिने करावा आणि डोळे निकामी झाले तर 40% निकामी होण्याची अट जी होती ती 30% करावी असा मुद्दा मी मांडला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्सच्या दृष्टीने आता प्रत्येक गावामध्ये हवामान मापक किंवा पर्जन्य मापक प्रत्येक गावात बसवण्याचा जो निर्णय झाला आहे त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाने जमीन म्हणजे जागा ती जेवढी लागते तेवढी अलॉकेट केली, पण अजून तेवढा स्पीड, तेवढी गती बसवायला मिळाली नाही आणि मग विम्याच्या वेळेला हा प्रश्न येईल। तर अशा सगळ्या प्रश्नांना प्रत्येक मंत्र्याने उपस्थित केलं, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरं दिली। सगळ्यात शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा समारोप केला। यावेळेला पावसाचा अंदाज असा आहे की जूनमध्ये पाऊस पडेल, थोडा जुलै ऑगस्टमध्ये पाऊस ओढ घेईल आणि ही ओढ ही पिकाच्या दृष्टीने खूप हानिकारक होऊ शकते असं एक मोठं संकट या वर्षी दिसतं आहे। दुसरं, जूनमध्ये पाऊस येईल, आत्तापर्यंत असणारा पाण्याचा स्टॉक जो आहे तो उपयोगी पडेल, पण त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आत्ता जे पाणी आहे ते आवर्तनांसाठी आता जास्त न वापरता माणसं आणि जनावरं यांच्या पिण्यासाठी आपण हे थोडंसं रिझर्व ठेवलं पाहिजे अशाही प्रकारचं आवाहन केलं। बियाणाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये अडचणच नाही, ओव्हर स्टॉक आहे। खतांच्या बाबतीमध्ये हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, इराण आणि इस्रायलचं चाललेलं युद्ध, त्या युद्धामुळे सगळी ज्याला म्हणता येईल त्याला पुरवठा यंत्रणा विस्कळीत झालेली आहे। त्या पुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्यातून खतांच्या बाबतीमध्ये थोडी अडचण येईल की काय, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कलेक्टर आणि जिल्ह्याच्या कृषी अधिकारी सहाय्याने त्या जिल्ह्यातला स्टॉक हा कसा नीट डिस्ट्रीब्यूट होईल असा प्रयत्न करावा असं सांगितलं गेलं आहे। पावसाचा अंदाज चुकला आणि पाऊस बरा झाला तर कुठलीच अडचण आता शेतकऱ्यांना राहणार नाही। शेतकऱ्यांना दिलं जाणारं पीक कर्ज याही विषयामध्ये आज सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बँकांच्या अध्यक्षांची मुंबईमध्ये बैठक कॉल केली होती आणि त्यांना हे आवाहन केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना जे कर्ज हवं आहे, कर्जमाफी जी घोषित केली आहे त्यामुळे सुद्धा शेतकरी जो एलिजिबल होत नाही तो NPA दाखवला जातो, तर तोही अडचण संपेल। त्यामुळे अधिकाधिक कर्ज पुरवठा करावा असं आवाहन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बँकांच्या चेअरमॅनना केलं आहे। प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नॅशनलाइज बँका यांची जबाबदारी यातली मोठी असते। असे एक 5-6 मुद्द्यांवर झाली। त्याच्या आधी आम्ही मान्सूनपूर्व
आपत्ती व्यवस्थापन नावाने बैठक केली. ती खूपच चांगली झाली बैठक, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने काय तयारी केली आहे, मग येणारा पाऊस, त्या पावसाचं नदी आणि धरणातून वाढीव पाणी शहरात येणं, त्यातून पूरस्थिती निर्माण होणं, त्यातून काही आजार पाण्याचे निर्माण होणं, अशा सगळ्या विषयामध्ये खूप पूर्वतयारी महानगरपालिकेने केली आहे, जिल्हा परिषदेने केली आहे, इरिगेशन डिपार्टमेंटने केली आहे. त्यामुळे आपत्तीच्या दृष्टीने बोटी सगळ्या तयार आहेत ना, त्याचं मेंटेनन्स सगळं झालं आहे ना, वेगळ्या प्रकारची औषधं पुरेशी आहेत ना, असा खूप चांगला आढावा हा आपत्तीच्या दृष्टीने झाला. सध्या डिझेल पेट्रोलची शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे तेवढं मिळत नाही, याच्यावर काय उपाय? असं आहे की जी स्थिती निर्माण झाली आहे ती संपूर्ण जगाची झालेली आहे आणि यामुळे जो काही स्टॉक आहे तो सगळ्यांनी प्रायोरिटी ठरवून, प्राधान्यक्रम ठरवून, जसं आता हा प्राधान्यक्रम पुढचे 3-4 महिने राहील की शेतकऱ्यांना डिझेल हे पुरेसे द्या. पण हे शेतकऱ्यांना पुरेसं द्या ह्यासाठी शहरी भागातल्या लोकांनी त्या ज्या सूचना आलेल्या आहेत, कारपूलपासून आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यापासून, स्वतःच्या गाड्या बाहेर न काढण्यापासून, स्वतःच्या गाड्यांना इंधन कमी वापरण्यापासूनच्या सूचना हे इतरांनी फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रयत्न असाच चालला आहे की प्रत्येक विषयाची प्रायोरिटी ठरवावी. जसं गॅसचं झालं, हॉटेल्सवाल्यांना नाही मिळालं चालेल, पण घरगुती गॅस मिळाला पाहिजे आणि तो असा बऱ्यापैकी पुरवून चालला आहे. पण आणि त्यामुळे 10 रुपये खिशात आहेत आणि 100 रुपयाचे खर्च आहेत असं म्हटल्यानंतर प्राधान्यक्रम घराचा ठरतो की मग आता असं करूया, मुलांची पुस्तकं आधी घेऊया. माननीय पंतप्रधान महोदयाने केलेलं आवाहन याचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यात त्यांना काही त्यात आनंद नव्हता. परिस्थिती कधी सुधारेल आणि सुधारल्यानंतर म्हणजे युद्ध बंद झाल्यानंतरही जे डॅमेज झालं आहे ते कव्हर करण्यामध्ये काही महिने जाणार आहेत. आपल्या दौऱ्यावर किंवा आपल्या पाहणीतून पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा भाजप सरकार असेल, यांच्यावर सातत्यानं खालच्या पातळीवरच्या टीका सुरू आहे. खालच्या पातळीवरचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मग पंतप्रधानांना बदमाश म्हटलं जातं, वेगवेगळ्या शिव्या दिल्या जातात, गद्दार म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या प्रकारामुळे सोशल मीडियामध्ये विनाकारण वादाचा प्रसंग निर्माण होतो आणि ह्या परिस्थितीत काँग्रेसचंही सरकार गेलं होतं 2013 साली, पण त्यांना ते बहुतेक आठवत नसावं अशाही वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. विनाकारण वादाचे प्रसंग होत आहेत. तर यावर कडक ॲक्शन होणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक चालला आहे आणि जे भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आपण दिलं आहे त्याच्यावर आपण आक्रमण करायला गेलो की ते हुकुमशाहीकडे देश चालला वगैरे होईल. त्यामुळे हा प्रत्येकाच्या समजेचा विषय आहे आणि काही कारण नसताना ज्यांना असं वाटतं की चुकीचं झालं आहे त्यांनी अशा लिहिणाऱ्यांना ट्रोल केलं पाहिजे. तर लिहिणारे लिहितात, ज्यांना वाटतं हे काय चुकीचं लिहित आहे. आता त्यातल्या शरद पवार साहेबांनी एक वाक्य प्रो मोदीजी म्हटल्यानंतर त्याला सपोर्ट करण्याच्याऐवजी त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण शरद पवार आहे, ते फर्म राहिले. त्यामुळे मग मला असं वाटतं की आत्ता ते काही टूरला गेलेले नाही आहेत. ते अनेक जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये भारताला काय मदत होईल म्हणून गेले आणि ते आपल्याला दिसत आहे. म्हणजे आत्ता तरी अशा प्रकारचे शब्द वापरण्यावर कोणीतरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर कंप्लेंट होईल, पण तो निकाल लागायला 10 वर्षे लागतील आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर करणं हाच त्याला होते. मोदीजींचा तर स्वतःचा मार्ग असा असतो की ते दुर्लक्षच करतात, पण माझ्यासारखं दुर्लक्ष करणार नाही. आम्ही त्याच्यावर खूप अँटी लिहितो आहोत. मग त्या सगळ्या जुन्या आठवणी त्यांना काढून देतो. कर्जमाफीविषयी दादा आता मुख्यमंत्री तयारी आपण झाली, सगळी तयारी सुरू आहे आणि कर्जमाफी अनुदान पण त्याच्याबरोबर आपत्तीमध्ये मदत करणं, कर्जमाफी ह्या आचारसंहितेतून बाहेर काढता येतात. त्यासाठी सरकारला एकदा निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना परवानगी मागायला ते देतील परवानगी. त्यामुळे कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदयाने वारंवार असं म्हटलं की 30 जूनपूर्वी मी करणार. त्याची सगळी पूर्वतयारी जी असते, त्याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, माहिती गोळा करणं, किती पैसे लागतील, मग ते जूनच्या पुरवणीत घेणं वगैरे सगळं चालू. दादा नीटच्या परीक्षामुळे हो, त्यावर काय आपलं ते इंटरलिंक आहे ना.
बऱ्याच वेळेला मेडिकलला ॲडमिशन न मिळालेला वर्ग हा इंजिनिअरिंगकडे शिफ्ट होतो आणि त्यामुळे ते इंटरलिंक असल्यामुळे थोडा उशीर होणार. पण सी ई टीच्या माध्यमातून एकूण परीक्षा आम्ही 800 प्रकारच्या घेतो, म्हणजे लॉ आहे, MBA वगैरे, त्या सगळ्याच्या ॲडमिशन प्रक्रिया सुरू होती. इंजिनिअरिंगचं मात्र पूर्णपणे इंटरलिंक आहे. त्यामुळे यावेळेला आम्ही 2 CET घेतल्या, रिझल्ट वेळेवर लावले, रिझल्ट वेळेवर लावतो. तरीसुद्धा आता नीटची परीक्षा पुन्हा होणं, त्याचा रिझल्ट लागणं, यासाठी आपल्याला थोडा कालावधी द्यायला लागेल. मग जे सत्र उशिरा सुरू होईल ते कसं कव्हर करायचं वगैरे बघू भविष्यामध्ये. आपण कोविडमध्ये डिस्टर्ब झाले सगळं आत्ता हळूहळू ताळ्यावर आणलं आणि दुर्दैवानं आता ही घटना घडली. दादा चांगली गोष्ट झालेली आहे. तुमचं उमेदवार आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहे? भाजपकडून दादा तुम्ही मंत्री म्हणून ही शासकीय कामं करता, प्रश्नच नाही. एक सामाजिक बांधिलक्या भावनेतून म्हणजे कोल्हापुरात आणि पुण्यात उपक्रम राबवता. आता कोल्हापुरातला चला घेऊया, म्हणजे मोबाईलपासून लहान मुलांना मुक्त करण्याचा जो तुमचा उपक्रम आहे, सर सांगली जिल्ह्यात एक पालकमंत्री म्हणून असे काय उपक्रम तुम्ही राबवले? ते ऑलरेडी आपण वैद्यकीय शिबिरं ह्यावर तर खूपच भर दिला आणि त्या वैद्यकीय शिबिरापुरतं मर्यादित न ठेवता क्रॉनिक आजारवाल्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना बाकीच्या ठिकाणी जसं आपण सगळ्या प्रकारची मदत करतो, म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्यापासून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवून देण्यापासून ते महात्मा ज्योतिबा फुलेपासून, धर्मादायपासून ते सिद्धिविनायक सगळे ट्रस्टपासून आणि मग माझे प्रायव्हेट ट्रस्ट आहेत, तर ते इथे फारच चांगलं झालं आहे. प्लस 20 प्रकारचे दाखले मोफत देणं हे खूप जोरात चाललं आहे. आत्ता जी व्हरायटी आहे माझ्या सामाजिक कामाची, जी खूप युनिक आहे, असं फार माझा गाजावाजा करण्याचा स्वभाव नसताना आता ते प्रेसने, माध्यमाने खूप उचललं आहे. त्यातली एक गोष्ट, जसं एक मी घोषित केलेलं राहिलं आहे ते ह्या आठवड्यात करू, जसं कला या विषयामध्ये खूप प्रोत्साहन मी देत असतो आणि मी असं घोषित केलं होतं की दरमहा मी एक नाटक हे सांगलीकरांना मोफत दाखवेन. राहिला माझ्यापासून विषय. तर या महिन्यात पाऊस असतानासुद्धा भावेमध्ये करता येतं, त्याच्यामुळे भावे आणि थोडा बाहेर मंडप टाकून करून जेव्हा मोफत दाखवू तेव्हा 1000च्या ऐवजी 2000 लोक येणार. तर हा तर लगेच सुरू करण्याचा विषय आहे. पण 2 माझ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना मला इथे चालना द्यायला लागेल. एक आहे तो योगावर आधारित आहे, ज्याला मानसी हे नाव दिलं आहे आम्ही, आणि पुण्यामध्ये 80 योगा क्लासेस चालतात आणि 3300 महिला रोज तिथे येतात, ज्यात एकही रुपये शुल्क नाही. प्लस योगानंतरचं पौष्टिक खाणंही आम्ही देतो आणि बाकी मोठी यादी आहे. वाढदिवस साजरे करतो, सॅनिटरी नॅपकिन फ्री देतो. हा एक इथे सुरू करायला लागेल. आणि दुसरा जो आहे तो फारच पुण्याचा आहे, त्याचं नाव आहे सुखदा. प्रेग्नन्सीच्या 2ऱ्या महिन्यापासून डिलिव्हरी होईपर्यंतचे सगळे खर्च आम्ही करतो, खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये, प्रामुख्याने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या, खर्च येतो म्हणून 8व्या महिन्यापर्यंत नोंदणीच न करणाऱ्या अशांना याचा खूप मोठा आधार असतो. त्यातून झालेल्या मुलांचं दर आठवड्याला आम्ही चेकिंगची व्यवस्था करतो आणि 40च्या वरच्या महिला यांचे जे गायनिक प्रॉब्लेम सुरू होतात त्यावरसुद्धा आम्ही ट्रीटमेंट देतो. हे 2 प्रकल्पांना इथे सुरू करायला लागेल. माझा तो एक आग्रह आहे की एखादा प्रकल्प सुरू करायचा तर तो चालवणारा माणूस मिळाला पाहिजे. या सगळ्या ठिकाणी एक दृश्य सुरू झालं आहे तेवढं सांगतो. बेड रिडन पेशंटची सेवा, असं कोल्हापुरात मी सावली नावाने खूप विषय चालवला. 450 पेशंट आता आहेत, त्यातलं आपण नव्याने बांधलेल्या इमारतीत 160 आहेत. त्याच धर्तीवर इथे एका संस्थेने सुरू केलं आणि त्यांचे 80-90 पेशंट आहेत. त्यांना एक जागा मिळाली, त्याच्यामध्ये खूप सुंदर बिल्डिंग आपण बांधतो की ज्यामुळे एकाच कॅम्पसमध्ये 250-300 पेशंटची, ज्याला आपण बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणावर खिळून असणाऱ्यांची सेवा, हे फारच पुण्याचं काम आहे. कारण कितीही प्रेम असलं तरी 8-10 दिवसानंतर आपण सगळं अंथरुणावर हे करू शकत नाही. तर त्याचं पायाखंडही सुरू झालं आणि वर्षभरात ते पूर्ण करावं असा प्रयत्न झाला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेला तुमचं काय दौऱ्यांवर काय काटछाट करणार आहे? एक तर मी नेहमीच ट्रेनने प्रवास करतो. ट्रेन इलेक्ट्रिसिटीवर चालते, ती पूर्वी डिझेलवर चालायची, त्यामुळे मग ट्रेनने ते जाऊ की नको, डिझेल जास्त करणं नेहमी. आजही मी महालक्ष्मी आहे. आता सांगली ते कोल्हापूर ते सांगली
याच्यामधले एक गाडी जी असते प्रोटोकॉल ती आम्ही कमी केली. ती मला का लागते, एक गाडी प्रोटोकॉलची कमी केली, एक गाडी SPU म्हणजे स्टेट सिक्युरिटीची कमी केली, आणि एक पुढे जी गाडी लागतेच जी नसेल तर कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकू शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यांना पूल केला आहे. SPU पण त्याच्यात बसते, माझी केंद्रीय सिक्युरिटी पण त्याच्यात बसते, अशी एक पुढे आणि एक माझी, याच्यावर मी आलो आहे. आणि मी मागेही तुम्हाला म्हटलं की बाबा माझी गाडी तर 14 बसून मी नेहमी माझीच वापरतो. ड्रायव्हर फक्त सरकारचा, डिझेलही माझं आणि गाडी माझी. पर्जन्यमांबा आपण जे बसवले ते बसवले त्याचं एक्झॅक्ट सांगू, पण सगळ्या गावांमध्ये बसवण्याचा आदेश आग्रह आहे. आणि त्या आदेश आग्रहापेक्षाही ते बसवलं नाही तर विम्याचे क्लेम सेटल व्हायला अडचण येते. तासगावमध्ये त्याच्याबद्दल गोंधळ झाला की एका म्हणजे स्कायमेट संस्थेनं वेगवेगळं त्यांनी सगळे नोंदी दिल्या आणि त्या नोंदी शेतकऱ्यांना मान्य नव्हत्या आणि त्यामुळे तिथं गोंधळ झाला. तर अशा प्रकारच्या काही तक्रारी एखादा अपवाद असेल, अदरवाईज गेले 2-3 वर्ष एखादी कंपनी विम्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यायला मागे पुढे करते, केसेस चालतात, मग विभागीय आयुक्त त्याची बैठक घेतात. असं एखाद्या कंपनीनं सोडलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना विमाचा परतावा या विषयामध्ये फार अडचण आलेली. भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये द्राक्ष बागेचा समावेश तुम्ही आता करण्याची मागणी केली, तर त्याच्यामुळे नेमकं काय फायदा होईल आपल्याला? लागवडीला पैसे मिळतील ना पुन्हा सगळे त्या योजनेतून, लागवडीला पैसे मिळतील. उदाहरणार्थ हे घ्या ना, आता द्राक्ष शेती ही MREGS आहे, म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शेतकरी योजना. त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी 3,17,334 रुपये मिळतात हेक्टरी. आता त्याला ही जोड जर मिळाली भाऊसाहेब फुंडकरची, तर भाऊसाहेब फुंडकर योजना हीच आहे की फळबागा वाढावी, त्यामुळे लागवडीला पैसे आपण देतो. तर मग द्राक्ष लावण्याचा जो खर्च आहे तो खर्च दोन्ही योजनांमधून मिळाल्यामुळे द्राक्षाची लागवड जी थोडी कमी झाली ती वाढते. शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे तेवढं मिळत नाही, याच्यावर काय उपाय? ते असं आहे की जी स्थिती निर्माण झाली आहे ती संपूर्ण जगाची झालेली आहे, आणि यामुळे जो काही स्टॉक आहे तो सगळ्यांनी प्रायोरिटी ठरवून, प्राधान्यक्रम ठरवून, जसं आता हा प्राधान्यक्रम पुढचे 3-4 महिने राहील की शेतकऱ्यांना डिझेल हे पुरेसे द्या. पण हे शेतकऱ्यांना पुरेसं द्या ह्यासाठी शहरी भागातल्या लोकांनी त्या ज्या सूचना आलेल्या आहेत, कारपूलपासून आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यापासून, स्वतःच्या गाड्या बाहेर न काढण्यापासून, स्वतःच्या गाड्यांना इंधन कमी वापरण्यापासूनच्या सूचना हे इतरांनी फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रयत्न असाच चालला आहे की प्रत्येक विषयाची प्रायोरिटी ठरवावी. जसं गॅसचं झालं, हॉटेल्सवाल्यांना नाही मिळालं चालेल, पण घरगुती गॅस मिळाला पाहिजे, आणि तो असा बऱ्यापैकी पुरवून चालला आहे. पण आणि त्यामुळे 10 रुपये खिशात आहेत आणि 100 रुपयाचे खर्च आहेत असं म्हटल्यानंतर प्राधान्यक्रम घराचा ठरतो की मग आता असं करूया, मुलांची पुस्तकं आधी घेऊया. माननीय पंतप्रधान महोदयाने केलेलं आवाहन याचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यात त्यांना काही त्यात आनंद नव्हता. परिस्थिती कधी सुधारेल आणि सुधारल्यानंतर म्हणजे युद्ध बंद झाल्यानंतरही जे डॅमेज झालं आहे ते कव्हर करण्यामध्ये काही महिने जाणार आहेत. आपल्या दौऱ्यावर किंवा आपल्या पाण्याची शक्यता आहे, जनतेला काय आव्हान राहील? नाही, एक तर डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये माननीय मोदीजींनी जे अपील केलं आहे तेच मी कंटिन्यू करेन की जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण एक दिवस गाडी वापरली नाही तर त्यातून शिल्लक राहणारं जे डिझेल पेट्रोल आहे ते भविष्यामध्ये, कारण आत्ता समजा एक उदाहरण घेऊ, 6 महिन्याचा स्टॉक आहे, परिस्थिती कधी सुधारायला माहिती नाही, हा डबल करायला लागेल, हाच स्टॉक 12 महिने वापरायला लागेल. दॅट इज कॉल्ड काटकसर. आपत्तीच्या विषयामध्ये प्रशासन ज्या ज्या सूचना देईल, आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे काही वस्त्यांमध्ये धोका पातळीपेक्षा निम्मी पातळी असतानाही पाणी येतं शामराव नगर भागामध्ये. तर तिथे नॉर्मल पावसामध्येही पाणी येणार आहे असं गृहीत धरून प्रशासनाने दिलेल्या सूचना शिफ्ट करा, किंवा धोकादायक इमारतींचं एक प्रेझेंटेशन झालं ते फार चिंताजनक आहे. लोक काही ते धोकादायक इमारती पाडायला देत नाहीत, तर असं थोडं सहकार्य करायला लागेल. चला.